खरेदीसाठी 500 कोटींचे वित्त सहाय्य। गोकुळचे दूध संकलन वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 500 कोटी रुपयांचे वित्त सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली। गोकुळचे सध्याचे 13 लाख दूध संकलन हे प्रतिदिनी 20 लाख लिटर पर्यंत नेण्यासाठी नियोजनाचा आराखडा बनवला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले। गोकुळमध्ये मंत्री मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम झाला। अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत केले। यावेळी ते बोलत होते। वारणा, कृष्णा आणि संगमनेर दूध संघाचे दूध संकलन सुमारे 5 लाख लिटर असतानाही पगारावर जवळपास 20 कोटींपेक्षा कमी खर्च येतो, तर गोकुळमध्ये 130 कोटी रुपये वर्षाला खर्च होत असल्याने कपात करण्याची सूचना त्यांनी केली। शेतकऱ्यांच्या दूध खरेदीत दरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। गोकुळमध्ये 30 वर्षांनंतर झालेल्या अभूतपूर्व सत्ता बदलाचे किमयागार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रथमच मुख्यालयात प्रवेश केला। सत्तांतर झाल्याचे कार्यस्थळी पदोपदी दिसत होते। जुन्या नेत्यांच्या प्रतिमा गायब होऊन तेथे नव्या नेत्यांना स्थान मिळाले होते। नियोजनाच्या आखणी आणि कामकाज पद्धतीत झालेले बदल नजरेत भरणारे होते। मुश्रीफ पाटील यांनी याआधीच नेते महादेवराव महाडिक यांच्या कारभारावर टीकास्त्र डागले। गोकुळमध्ये गेल्या काही वर्षापासून उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग सारख्या कारभार केला जात असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले। महाडिकांना गेल्या 10 वर्षात टँकर वाहतुकीच्या माध्यमातून 134 कोटी तर दूध विक्री कमिशन कोल्हापूर माध्यमातून 50 कोटी रुपये मिळाल्याचे आकडेवारी सतेज पाटील यांनी जाहीर करत शेकडो कोटी रुपयांची माया जपवण्यासाठी त्यांनी गोकुळची सत्ता हवी होती असे सांगितले आहे। कृष्णाची निवडणूक आघाडीच्या चर्चेला पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पूर्णविराम। माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या रयत व संस्थापक पॅनलचे मनोमिलन चर्चेला पूर्ण विराम दिला आहे। मी चर्चेत सहभागी होणार नाही, सभासद निर्णय घेतील, अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान कृष्णाची लढत तिरंगी होणार हे निश्चित झालं आहे। कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दुरंगी की तिरंगी ही लढत होणार गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते। रयत पॅनलचे इंद्रजित मोहिते, संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक बैठका झाल्या। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या मध्यस्थीने मनोमिलन घडविले जात होते। रविवारी रात्री झालेल्या बैठकीत कोणताच निर्णय निघत नसल्याने मनोमिलन प्रक्रियेतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। यापुढील जे काही असेल ते कारखान्याचे सभासद निर्णय घेतील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे। जात पंचायतीच्या जाचामुळे बहिणींकडून वडिलांच्या पार्थिवाला खांदा। जात पंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे। चंद्रपूर शहरातील भंगाराम वार्ड येथील ही घटना असून यामुळे जात पंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे। प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजाराने निधन झालं। प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला। मात्र काही तासातच गेल्या 15 वर्षापासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला। गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची। पदरी 7 मुली आणि 2 मुलं, त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं। त्यामुळे समाजानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला, आर्थिक दंड लावला। मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही, म्हणून हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही कायम राहिला। तर प्रकाश ओगले यांच्या मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देऊन आपल्या वडिलांचा आत्मसन्मान राखला। दरम्यान या गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाच विरुद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत। ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राविरुद्ध आंदोलन, छगन भुजबळ।
घटनात्मक तरतुदीच्या अभावी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाचा परिणाम देशभर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी व्यक्त केले. न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय समता परिषदेची बैठक मुंबईत झाली. यात ओबीसी आरक्षण बचावासाठी केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात भाजपचे सरकार असतानाही न्यायालयाने प्रायोगिक आकडेवारीची मागणी केली होती, मात्र केंद्र सरकारने ती माहिती दिली नाही. केंद्र सरकारने तो डाटा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचंही भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांशी चर्चा सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागितली आहे. या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणाची वस्तुस्थिती समजून सांगणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं. राज्यात ओबीसी समाजासाठी अनेक लोक आंदोलन करत आहेत, त्याचं आम्ही स्वागतच करतो. आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात नाराजी आहे. त्यामुळे आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलता आल्या तर योग्य होईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. सांगोल्यात पिकअपमधून 63 लाखांचा गांजा पकडला. महूद पंढरपूर रस्त्यावर पोलिसांची कारवाई. पंढरपूर रस्त्याने गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगोला पोलिसांनी सापळा रचून गायगवान फाटा येथे पिकअपमधून गांजाची 11 पोती जप्त केली. या गांजाची किंमत 63 लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चालकाला अटक केली आहे. कुमार पांडुरंग जाधव, राहणार महूद, तालुका सांगोला असे चालकाचे नाव आहे. पंढरपूर महत रस्त्यावरून गांजाची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना मिळाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची 2 पथके तयार करण्यात आली. पोलिसांच्या दोन्ही पथकांनी मध्यरात्री महूद ते पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल जय तुळजाभवानी गायगव्हाण फाटा येथे सापळा लावला. त्यावेळी पंढरपूरकडून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिकअपला पोलिसांनी रोखले. पोलिसांनी पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये फळांचे मोकळे कॅरेट असल्याचे चालकाने सांगितले. पोलिसांनी कसून तपासणी केली असता हौद्यात वरच्या बाजूला मोकळे कॅरेट ठेवून पिवळ्या रंगाच्या ताडपत्री खाली पांढऱ्या रंगाची 11 पोती गांजा ठेवल्याचे आढळून आले. 11 पोत्यांमध्ये 318.095 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या गांजाची किंमत 63,61,900 रुपये आहे. या कारवाईत पोलिसांनी पिकअपसह 69 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, संदेश नाळे, सहाय्यक फौजदार कल्याण ढवणे, दत्तात्रय तोंडले, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव झोळ, अप्पासाहेब पवार, अभिजित मोहोळकर, सुनील मोरे क्षीरसागर, बाबासाहेब पाटील, जमीर मुजावर, धुळा चोरमले, सुमित पिसे, चालक नदाब लोंढे, गणेश झाडबुके यांनी ही कारवाई केली. केंद्राच्या बँकिंग कायद्यावर राज्य शासनाची समिती. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये केलेल्या सुधारणांचा राज्यातील सहकारी बँकांच्या कामकाजावर होणारा परिणाम व त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनास अहवाल सादर करण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अणास्कर, विश्वास नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर हे समितीचे सदस्य आहेत. समितीचे सदस्य सचिव, सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे आहेत. या समितीने अभ्यास करून त्यावरील अहवाल 3 महिन्यांमध्ये शासनास सादर करावयाचा आहे. केंद्र सरकारने सन 2020 मध्ये बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949 मध्ये सुधारणा करून त्या अन्वये नागरी सहकारी बँकेवरील रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण वाढवले आहे.
बँकिंग रेग्युलेशन मधील सदर बदलांचा राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या कामकाजावर तसेच एकूणच बँकिंग क्षेत्रावर कशा पद्धतीने परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करून त्या दृष्टीने उपाययोजना सुचवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे। राज्यामध्ये 458 नागरी सहकारी बँका कार्यरत असून त्यांच्यावर राज्य शासन व रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण आहे। नागरी सहकारी बँका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत असल्या तरी देखील त्यांचा दैनंदिन कारभार बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 व त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार चालतो। निर्बंध शिथिल केल्यानंतर लोकांना संयम ठेवण्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन। कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात निर्बंध लावले होते, आता ते निर्बंध शिथिल करण्यात आले। बाजारपेठांमध्ये आज गर्दी दिसत आहे। गर्दी करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे। तरी नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये व बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये। शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले। सातारा तालुक्यातील अतित या गावाने सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। या भेटीप्रसंगी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, चंद्रकांत जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। ज्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांनी तात्काळ कोरोनाची चाचणी करावी असे सांगून पालकमंत्री श्री पाटील पुढे म्हणाले, त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास पहिला त्याला धीर दिला पाहिजे। रुग्णांनीही घाबरून न जाता उपचार घ्यावेत। आज गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येत आहेत। ज्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष झाले आहे त्या गावातील नागरिकांनी बाधित झाल्यानंतर गृह विलगीकरणात न राहता संस्थात्मक विलगीकरणात दाखल व्हावे। राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोना मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे। कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे। याशिवाय त्यांना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख व 15 लाख रुपये इतका निधीची विकास कामे मंजूर केली जाणार असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केलं आहे। मुख्यमंत्री पंतप्रधान भेट, आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच बैठक पार पडली। यावर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत बैठकीतील चर्चेविषयी माहिती दिली। यावेळी पंतप्रधान मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले आहेत। राज्याचे जे विषय मांडले आहेत त्याची माहिती घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही यावेळी उपस्थित होते। जे विषय मांडले आहेत ते सकारात्मक पद्धतीने पंतप्रधान सोडवतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला। उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांसोबत राज्यातील संवेदनशील विषय मांडले असल्याची माहिती दिली। मराठा आरक्षण, मागासवर्गीयांचं बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूर मार्गमधील जागेची उपलब्धता, जीएसटी परतावा, पीक विम्याबद्दल मोदींची चर्चा झाल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदी सोबत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली। मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले। आरक्षणाची 50% मर्यादा शिथिल करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही अशी मागणीही त्यांनी यावेळी केली। त्याचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले। तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली। मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो, घटना दुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील, सकारात्मक भूमिका घ्यावी असे सांगितलं असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे। कोल्हापुरात मराठा मोर्चाचा एल्गार, हजारो नाशिककर होणार सहभागी। मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी 16 जून पासून आंदोलनाची हाक दिली आहे।
कोल्हापूरच्या पहिल्या एल्गार मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रवाना होतील अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक झाली। बैठकीत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला। आंदोलनाच्या नियोजनावर विचारविनिमय झाला। गाव तालुकानिहाय समित्या स्थापन करून जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत। छत्रपती संभाजीराजे यांच्यावर कोणतीही वैयक्तिक टीका केल्यास त्याला जशास तसे उत्तर समाजाकडून देण्यात येईल। मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो, राजांवर वैयक्तिक टीका करणे म्हणजे समाजावर टीका करणे असे समजले जाईल, असा सामूहिक ठराव करण्यात आला। नाशिककरांवर कोल्हापूरकरांतर्फे जबाबदारी दिली जाईल, ती पूर्ण ताकदीनिशी पूर्ण करण्याचेही ठरवण्यात आले। छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य शासनाकडे मराठा समाजाबाबत अग्रगण्य 5 मागण्या केल्या आहेत। शासनाने अजूनही त्यावर ठोस भूमिका किंवा निर्णय घेतलेले नाहीत। या 5ही मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, यासाठी मराठा समाज आग्रही भूमिका घेणार आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य व केंद्र सरकारने आपापल्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात व मोदी सरकारने योग्य समन्वय साधून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असा सूर बैठकीत व्यक्त झाला। करण गायकर, ॲडव्होकेट शिवाजी सहाणे, राजू देसले, गणेश कदम, शरद तुंगार, योगेश कापसे, उमेश शिंदे, संतोष माळोदे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, शरद शिंदे, अमित नडगे, विलास जाधव, ज्ञानेश्वर भोसले, सचिन पाटील, तुषार भोसले, श्री गुंजाळ, राहुल पाटील, सुनील बोराडे, मचिंद्र खुळे, श्याम खांडबहाले, विजय पाटील, भरत पाटील, काजल गुंजाळ, संदीप पवार, अतिश जाधव, भूषण तनपुरे व समाज बांधव उपस्थित होते। मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ, जयंत पाटील। उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करत रानोमाळ फिरत असतो। कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोविड लस दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजू शेठ जानकर यांनी मेंढपाळ व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवांना तातडीने लस देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती। जानकर म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे धनगर समाज बांधव संकटात सापडला आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने बळी जाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे। वाढत्या कोरोनामुळे हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे। राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ धनगर समाज बांधवांची संख्या आहे। वर्षातील 8 महिने मेंढपाळ गावातून बाहेर पडून भटकंती करत असतात। त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी राजू शेठ जानकर यांनी केली होती। त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी मेंढपाळ धनगर समाज बांधवांना लस देण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली। योग्य नियोजनामुळे सांगलीत कोरोनाची दुसरी लाट ओसरली। कोरोनाच्या साथीमुळे 10वी-12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या। अशा परिस्थितीत 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात आली आहे। 12वी नंतरच्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी परीक्षा घेतली जाईल, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये लागेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली। सांगली जिल्ह्यात योग्य नियोजन केल्याने कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, मात्र तिसरी लाट थोपवण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेच्या वतीने 14 व्हेंटिलेटर वाटप व कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत आले होते। यावेळी ते बोलत होते। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता। सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 2,500 पर्यंत गेली होती। जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे 2,500 वरून 600 पर्यंत रुग्णसंख्या कमी झाली। आरोग्य, महसूल, पोलीस, सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम केल्यामुळे दुसरी लाट रोखण्यात यश आले। त्यामुळे जिल्ह्याच्या जनतेचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने आभार मानत असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले। येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा संभाव्य धोका आहे। ही तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज आहे। कृष्णेच्या महापुराला तोंड देण्यासाठी सांगलीकर सज्ज।
यावर्षी 100% पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर आणि गेल्या 2 वर्षापूर्वी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीकरांना सज्ज ठेवण्यासाठी आज कृष्णा नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले। श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे हे प्रशिक्षण देण्यात आले। 2 वर्षापूर्वीच्या महापुरामध्ये सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला मोठे नुकसान सहन करावे लागले होते। त्यावेळी सांगलीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते या बचाव कार्यात सहभागी झाले होते। मात्र योग्य प्रशिक्षणाअभावी बरेच जण इच्छा असूनही बचाव कार्यात सहभागी होऊ शकले नव्हते। दरम्यान यावर्षी सुद्धा हवामान खात्याने 100% पावसाची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा एकदा सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत आपत्ती नियोजन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता। या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये रायल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील व विश्वसेवा फाउंडेशनचे विकास बोळाज यांनी प्रत्यक्ष नदीत प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांना मार्गदर्शन केले। व भूलशास्त्र तज्ञ संघटना सांगली मिरजेतर्फे डॉक्टर मोहन पाटील, डॉक्टर स्मिता ऐनापुरे, डॉक्टर विनायक पाटील यांनी बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला कसे ओळखायचे यापासून त्यांच्यावर प्राथमिक उपचार ते दवाखान्यात दाखल करेपर्यंत कसे उपचार करत त्यांचा जीव वाचवायचा याचे प्रशिक्षण यावेळेस दाखवून मार्गदर्शन केले। यावेळी सांगली शहर पोलीस स्टेशन निरीक्षक अजय सिंदकर, नगरसेवक मंगेश चव्हाण व नगरसेवक अभिजित भोसले आणि अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडणे दादा यांनी केले। अजिंक्य बोळाज, प्रकाश निकम, सचिन देसाई, अमोल बोळाज, युवराज जाधव, अक्षय रेपे, ओंकार जाधव, मंगेश कांबळे, दिगंबर साळुंके, संग्राम घोरपडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणपत्र देऊन आमदार सामंत। 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी त्या विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। भविष्यात नोकरी किंवा उच्च शिक्षण घेताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी शासन घेईल असे आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले। ते म्हणाले, 12वीचा महिनाभरात निकाल जाहीर झाल्यानंतर त्यापुढील शिक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल। निकाल किती टक्के लागतो त्यावर पुढील सर्व निर्णय अवलंबून आहे, परंतु निकालाच्या आधारे पुढील वर्षाच्या सर्व विभागांच्या जागा वाढवण्यात येतील। कोणताही विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल।